तुमच्या त्या युनिटने पेरलेल्या सुरुंगामुळे शत्रूचा एक टँक निकामी झाला होता. 12 आर्टिलरीच्या तोफा आणि 12 टँक्स आणि 6000 लोक, एवढा मोठा तोफा हे होता. तेव्हा कळलं की पाकिस्तान आपल्यावरती अटॅक करणार आहे. फक्त 5 ते 6 तासांचा वेळ होता तुमच्या हातात. शत्रूला कळतं की माईन लावतायत, त्याच्यामुळे ते काम रात्री करावं लागतं. शत्रू एवढा जवळ होता, गोळीबार सुरू होता. चान्स नसतो तुम्हाला. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. तुम्हाला केव्हाही गोळी लागू शकते. आजही पंजाब, राजस्थान, जम्मू काश्मीर मध्ये 20 ते 30 लाख माइन्स असल्याचा अंदाज. माइन डज नॉट गिव्ह यू सेकंड चान्स टू मेक अ मिस्टेक. पाय पडला की तुम्ही गेले. तेल पुरवठा थांबवला, त्याच्यामुळे घाईघाईने ताशकंद करार झाला आणि त्याच्यामुळे ते शॉकमुळे गेले. ही डायड ऑफ शॉक. भारत आणि पाकिस्तानमध्ये आत्तापर्यंत जवळपास स्वातंत्र्यानंतरची 4 युद्ध म्हणावी लागतील. 47चं असेल, 65चं असेल, 71चं असेल, नंतर कारगिल वॉर असेल. या प्रत्येक युद्धामध्ये लढाया झाल्यात, बऱ्यापैकी यशही मिळालं. पण 1965च्या युद्धाबद्दल मला बोलायला आवडेल. 1965च्या युद्धामध्ये ऑपरेशन लँडमाइन्स हे खूप महत्त्वाचं ठरलं होतं. लँडमाइन्स म्हणजे जमिनीतला सुरुंग असं म्हणतात त्याला. आणि हे लँडमाइन्स जे आहेत ना, युद्धामध्ये गुप्त हत्याराचं काम करतात. म्हणजे शत्रूला ते हत्यार दिसत तर नाही, पण शत्रूचं खूप मोठं नुकसान करतात कमी वेळात. तर असंच एक ऑपरेशन 1965च्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये एका मराठी व्यक्तीने पार पाडलं होतं. आणि ती व्यक्ती आज लगावबत्तीवरती आलेली आहे. त्यांचं नाव कॅप्टन जयंत सरंजामे सर. सर, तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. ते महाराष्ट्रातले आहेत, पुण्याचे आहेत, आणि त्यांची स्टोरी, त्यांचा अनुभव, तो थरारक प्रसंग आपण त्यांच्याचकडनं ऐकूयात. सर, तुम्ही किती वर्षांचे होता त्या युद्धामध्ये? मी 26 वर्षांचे. 39 माझा जन्म आणि 65 मध्ये सुरू झाली वॉर. अच्छा. 26 वर्ष. इतक्या कमी वयामध्ये हे ऑपरेशन तुम्ही हँडल केलं? नाही, वयाचा तिथे प्रश्न नसतो. तिथे तुम्हाला ह्याच्यामध्ये जे काम दिलं ते करावं लागतं. वयाचा संबंध नाही आहे. तुमच्या तो काम तुम्हाला दिलाय म्हणजे ते काम तुम्हाला करावं लागतं. ते करणं भाग आहे, तुम्हाला भाग आहे. तुम्ही मोठे असलात, लहान असलात, तर काही संबंध नाही. आता माझ्या बरोबरचे जे इतर लोक होते ते अजूनही मोठे होते, पण त्यांना ती कामगिरी त्यांच्याकडे नव्हती. कारण हे काम माइन्स लावायचं काम फक्त माझं होतं. कोर ऑफ इंजिनियर ज्याला म्हणतात, तर कोर ऑफ इंजिनियरचं हे काम होतं. पूल बांधणं, रस्ते बांधणं, पूल उडवणं, बंद करणं आणि माइन्स लावणं आणि त्या काढणं, हे कोर ऑफ इंजिनियर्स त्याला म्हणतात. अच्छा. की कोर ऑफ इंजिनियर, CORPS इंजिनियर्स, कॉर्प्स ऑफ इंजिनियर्स. अच्छा. हे यांचं काम असतं. आणि एका बटालियन, एका ब्रिगेडमध्ये एक इंजिनिअरिंगची प्लॅटून असते. म्हणजे युद्ध सुरू असताना आम्हाला कॅप्टन दिसतात, कर्नल दिसतात, युद्धभूमीवरती लढणारे सैनिक दिसतात, पण ऍक्च्युअल ही आर्मी मधली हायरार्की कशी असते? म्हणजे स्टेप बाय स्टेप जर आम्हाला एक्सप्लेन कराल. पूर्ण पहिल्यांदा कोर कमांडर असतो, म्हणजे लेफ्टनंट जनरल. त्याच्याखाली 3 डिव्हिजन्स असतात, ते मेजर जनरल्स असतात. त्याच्याखाली एका डिव्हिजनमध्ये 3 ब्रिगेड, एका ब्रिगेडमध्ये 3 बटालियन. तर एक ब्रिगेडमध्ये इंजिनियर, इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनियर, सिग्नल, हे वेगवेगळे भाग आहेत, म्हणजे वेगवेगळे आयटम्स आहेत. त्याच्यानंतर आर्टिलरी, आर्मर्ड, हे फायटिंगवाले आहेत. हे सगळे असे 5, हे 6 त्याला लागणारे सप्लाय, म्हणजे याला लागणारं सगळे ब्रँचेस ब्रिगेडमध्ये असतात. अच्छा. म्हणजे डिव्हिजनमध्ये, ब्रिगेडमध्ये. आणि बटालियन्समध्ये ॲक्च्युअल जे युद्ध करतात, म्हणजे बंदूक घेऊन जे मारतात, प्रत्यक्ष युद्धभूमीवर त्यांना इन्फंट्री म्हणतात. ते सगळी युद्ध करणारे काम म्हणजे इन्फंट्री. अच्छा. सगळं. मग आता त्याला अजून सपोर्टिंग कुठले आहेत? इन्फंट्री पहिलं, ते बंदुका मारणारे, त्याचा इन्फंट्रीजवळ फक्त बंदुका असतात. आर्टिलरीजवळ गन्स असतात, म्हणजे त्या फायर करणाऱ्या. आर्मर्डजवळ टँक असतात, म्हणजे टँक मॅनेज करायला आर्मर्ड कोर असतं. आर्टिलरी गन्स मॅनेज करायला असतं, आणि बाकीचे वेपन्स मॅनेज करायला इन्फंट्री असते. अच्छा. आणि सिग्नल वगैरे असतात, त्याचे सिग्नल इक्विपमेंट असते. EME म्हणजे रिपेअर जे असतात, म्हणजे तुमच्या टँक्स, व्हेकल्स, त्याला EME म्हणतात. असे वेगवेगळे ब्रँचेस असतात प्रत्येकाला. पण मेन ब्रँच असते इन्फंट्री, आणि त्यांना हे सगळे सपोर्टिंग असतं. ओके. तर त्याच्यामुळे ब्रिगेडमध्ये जेव्हा 1965 वॉर सुरू झालं, तेव्हा इतर वेळेला काही गरज नसते. कारण इतर वेळेला वेगवेगळं त्यांचं काही गरज नाही. म्हणजे माझं काम आहे युद्ध करायचं किंवा वॉच ठेवायचं, तर मी वॉच ठेवतो, मला काहीच करत नाही. जेव्हा वॉर सुरू झाली, मग वॉरमध्ये आपल्याकडे काय आहे आणि आपल्याला काय करायचं आहे हे डिसाईड होतं इंटेलिजन्समध्ये. म्हणजे
ते सगळं पहिले त्याच्यामध्ये बघतात की आपल्याकडे काय आहे, त्यांच्याकडे काय आहे, तर आपण ही गॅप कशी भरायची. अच्छा. म्हणजे तर हे पहिले डिसाईड करून मग त्याच्याप्रमाणे ते प्लॅनिंग करतात त्याच्यामध्ये. आता हे जे 65चं भारत पाकिस्तान युद्ध होतं हे मुळातच जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावरनं होतं आणि त्यातही पाकिस्तानने जे ऑपरेशन जिब्राल्टर ऑपरेशन जिब्राल्टरने हे ट्रिगर पॉइंट होता ऍक्च्युअली त्या युद्धाचा. आणि त्यानंतर त्यांनी ऍक्च्युअली त्याच्या अगोदर आझाद काश्मीरचा एक पॉइंट होता तिथे त्यांनी सुरू केलं होतं. आणि मग हे ते म्हणते आता 65चे जे सुरू झालं ते जिब्राल्टरप्रमाणे व्हॉट यू आर सेइंग इज राईट, ते तिथे सुरू केलं कारण त्यांनी सुरू केलं पहिले, मग त्यांना उत्तर द्यायला पाहिजे ना. हो, म्हणून मग आपण त्यांच्यावरती कारवाई सुरू केली. अच्छा. तेव्हा संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण होते, YB चव्हाण होते आणि शास्त्रीजी पंतप्रधान होते. हे युद्ध सुरू झालं आणि सप्टेंबरमध्ये म्हणजे जी 15 सप्टेंबरची रात्रीबद्दल जर आपण बोलायचं, युद्ध सुरू झालं एप्रिलमध्ये. मग त्यांनी बंद झालं म्हणजे ते नंतर मग त्यांनी थोडं चुपचाप बसले ते. मग त्यांनी पुन्हा ऑगस्टमध्ये पुन्हा सुरू केलं. अच्छा. पाकिस्तानने. आणि लँडमाईनचं ऑपरेशन जे होतं सप्टेंबरमध्ये होतं. नाही, एप्रिलमध्ये पण केलं ना. एप्रिलमध्ये आधी 7000 एप्रिलमध्ये लावल्या कारण आपल्याकडे टँक नव्हते ना आपल्याकडे, त्यामुळे माइन्स लावायला चॉईस आपल्याकडे दुसरा चॉईस नव्हता. अच्छा. पण या युद्धात जी ही महत्वाची स्ट्रॅटेजी होती हे ऑपरेशन जे होतं माइन्स लावण्याचं, पण ह्याची जबाबदारी तुमच्याकडे कशी आली? जबाबदारी कशी अशी असते कारण मी कोर ऑफ इंजिनियर्समध्ये होतो आणि माइन लावणं आणि काम हे आमचं असतं. आणि सिव्हिल इंजिनिअरिंग याला आता एक नुसतं कोर ऑफ इंजिनियर म्हणतात. त्याच्यामध्ये पूल बांधणं, पूल उडवणं, रस्ते बांधणं, डॅम्स बांधणं, बिल्डिंगचं डिमॉलिशन करणं, माइन्स लावणं, या 6 ते 7 गोष्टी कोर ऑफ इंजिनियर्सला कराव्या लागतात. आणि ह्याचं ट्रेनिंग तर आम्हाला कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगमध्ये देतात. दापोलीला जे कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग आहे ना तिथे 9 महिन्याचा क्रॅश कोर्स असतो. तर आम्हाला प्रत्येक गोष्टीत 2-2 महिने 3-3 महिने माइन लावायचं काम 1 महिनाभर ट्रेनिंग, 2 महिने ट्रेनिंग, पूल बांधायचं काम 2 महिने ट्रेनिंग, पूल उडवायचं काम 2 महिने ट्रेनिंग. अच्छा. असं इव्हन रेल्वे कशी चालवायची ते शिकवतात 15 दिवस. म्हणजे तुम्हाला इंजिन कसं चालवायचं कारण तिथे काही ठिकाणी रेल्वे ट्रॅक्स होते ना, तुम्हाला गाडी चालवता आली पाहिजे ना. हो. अच्छा. हे समजलं पाहिजे ॲटलिस्ट की कशी चालवतात. तुम्ही स्वतःने चालायला लागत पण तुमच्या माणसांना यायला लागते. अच्छा. तर हे सगळं कोर ऑफ इंजिनिअरमध्ये शिकवतात. पण सर ह्या ऑपरेशनमध्ये लँडमाइन्स लावण्याची काय गरज होती? म्हणजे ऑपरेशनचं नेमकं उद्दिष्ट काय होतं? त्याच्यामध्ये ते हत्यार जे आहे ते शत्रूला थांबवावंच लागतं. ते जेव्हा हे हत्यार असतं तेव्हा त्याचं कारण काय आहे की जसं मी आता सांगितलं तुला की 2 फुटावरती अँटी पर्सनल माईन असते, म्हणजे पाय पडला की फुटते. आणि 4 फुटावरती ती तारवाली माईन असते, तिला तारेला अडकलं आणि जम्पिंग माईन म्हणतात तिला. अच्छा. जम्पिंग माईन. अच्छा. आणि अँटी टँक माईन्स, अँटी पर्सनल माईन्स, जम्पिंग माईन अँटी पर्सनल मध्ये येते. अच्छा. जम्पिंग माईन पण अँटी पर्सनलच पार्ट आहे. आणि लँडमाईनमध्ये 2 प्रकार, एक अँटी टँक आणि अँटी पर्सनल. अँटी पर्सनलमध्ये 2 प्रकार. अच्छा. एक ह्याच्यामध्ये आणि एक जम्पिंग माईन. अच्छा. अशा ही अँटी टँक माईन्स काय काम करते? ही टँक उडवते. 6 रणगाडा उडवते डायरेक्ट. 6 पाऊंड प्रेशरने उडतं. अच्छा. आणि ही 2 पाऊंडनी उडते. आपली अँटी पर्सनल पाय पडला की उडायला पाहिजे ना, तुमचं वजन 2च पाऊंड होईल ना त्याच्यावरती. टँकचं वजन 6 पाऊंड नसतं, खूप असतं, त्यामुळे ती 6 पाऊंडाने उडते. अच्छा. नुसतं टँक नाही, जीप जाऊ शकते, नुसतं काहीतरी तुम्ही असं हे करू शकता, गाडी पण पाठवू शकता. ओके. तर त्यामुळे 6 पाऊंडाने अँटी टँक माईन फुटते. मग एका मार्गामध्ये आता तुमचं जे ऑपरेशन होतं 65च्या युद्धामधलं जे लँडमाईन ऑपरेशन तुम्ही राबवलं तेव्हा किती किलोमीटरमध्ये, किती मार्गामध्ये तुम्ही हे माइन्स पुरल्या होत्या? त्या ब्रिगेडचं जे फ्रंटेज असतं, ब्रिगेड कसे असते 2 बटालियन पुढे आणि 1 मागे, तर त्या 2 बटालियनचा पुढचा जो फ्रंटेज असतं ते पूर्ण कव्हर करावं लागतं. अच्छा. तर ते 3000 फूट साधारण असतं, 3 ते 4000 फूट असतं. म्हणजे जशी काही वेळेला खड्डे बिड्डे असतात तर जास्त असतं, कमी असतात. तर 3 ते 4000 फूट फ्रंटेज म्हणतात त्याला, ब्रिगेडचं फ्रंटेज. अच्छा. तिथे 2 बटालियन्स असतात पुढे, ही अशा 2 पुढे आणि 1 मध्ये मागे, डेप्थ बटालियन म्हणतात तिला. अशा 3 बटालियन्स असतात आणि ब्रिगेड मागे असते त्याच्या, म्हणजे ब्रिगेड म्हणजे ते कंट्रोल करतात सगळं. एप्रिलमधलं जे ऑपरेशन होतं लँडमाईन्सचं ते कसं होतं? एप्रिलमध्ये आपल्याला
इन्फॉर्मेशन सिक्रेट इन्फॉर्मेशन असतं इंटेलिजन्सप्रमाणे, तेव्हा कळलं की पाकिस्तान आपल्यावरती अटॅक करणार आहे, म्हणजे एप्रिलमध्ये. तर पाकिस्तान अटॅक करणाऱ्यावरती म्हणजे मग काय, पाकिस्तानची सियालकोट जी लाईन होती ती मेन होती, नाही तर पक्का रस्ता होता, कारण ब्रिटिशांच्या वेळापासूनच होते, तिथे रेल्वे लाईन पण होती पाकिस्तानात जाणारी, त्याच्यामुळे तो जो भाग होता तो ससेप्टेबल होता. अच्छा. म्हणजे तिथे यायला सोपं, सगळंच रस्ता आहे, रेल्वे आहे, त्याच्यामुळे पाकिस्तानला, आणि पाकिस्तानजवळ आपल्यापेक्षा खूप जास्त गोष्टी अवेलेबल होत्या, म्हणजे माणसं नाही, इक्विपमेंट. अच्छा. पण हे माइन्स लावण्याची प्रोसेस कशी असते, म्हणजे रोडमॅप तयार करावा लागत असेल, ते मॅपिंग करून नंतर सर्वे तयार करावा लागत असेल, जमीन खोदावी लागत असेल, म्हणजे स्टेप बाय स्टेप याची प्रोसेस कशी असते? नकाशा करावा लागतो, मॅपिंग म्हणतात त्याला, आणि लोकेशन बघायला लागतं. नकाशा म्हणजे कसं आहे, त्या बटालियन तुम्ही कशा जाणार आहेत पुढे, त्याचा ट्रॅक ठरलेला असतो. तिथे पुढे शत्रू कसा आहे त्याच्यावरती तुमचं हे ठरलं. तर 2 बटालियन पुढे, त्या पुढच्या बटालियनच्या पुढे माइन्स लावतात. त्या 2 बटालियन्स असतात ना, त्याचं साधारणपणे 3000 फूट फ्रंटेज असतं. 2 बटालियनमधलं अंतर 3000 फूट असतं. अच्छा. एक एंड टू एंड. त्यामुळे माइन्स 3000 फूट लावावे लागतात. ओके. 3000 फुटामध्ये. आता जसं मी म्हटलं की 2-2 फुटावर अँटी पर्सनल माइन असते, 4 फुटावरती जम्पिंग माइन असते, आणि 10 फुटावरती 12 फुटावरती अँटी टँक माइन असते. अच्छा. मग याच्या आधी जमिनीवर काही खुणा वगैरे करावे लागतात? पहिल्यांदा सगळ्यात पहिले सर्वे करतात, म्हणजे कशा लावायच्या, मग तिथे मॅपिंग करतात. मॅपिंग म्हणजे पांढरी टेप लावतात. अच्छा. ते टेपमध्ये फ्रंटेज, मग लाईनमॅन कशी लावायची, मग ही कुठे लावायची, ही कुठे लावायची, असं ते मार्किंग करतात पहिलेच टेपनी. अच्छा. हां. आणि जमल्यास जर काही नसलं तर त्याचे खड्डे पण खणतात, कारण ह्याची छोट्या खड्ड्यांना वेळ नाही लागत, पण अँटी टँक माइनचा 10 इंचाचा 10x12चा खड्डा खणायला लागतो. तर तेवढे खड्डे खणायला मग पुन्हा माती काढायची, एवढी करायची, जम्पिंग मारायला सुद्धा, मग त्याच्याकरता म्हणून मग पहिले खड्डे पण खणतात म्हणजे. आणि मग रात्रीच्या वेळेला अंधार पडला की खड्डे बिड्डे खणताना कोणी बघत नाही तुमच्याकडे, काय असेल काहीतरी. पण जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल माईन लावायला जाता किंवा हे करता, तेव्हा शत्रूला कळतं की माईन लावतायत, त्याच्यामुळे ते काम रात्री करावं लागतं. म्हणजे ही अशी सगळी कामं रात्रीलाच होतात. म्हणजे मार्किंगवर सगळं, म्हणजे कुठे लावायचं वगैरे सगळं दिवसाच करावं लागतं, कारण रात्री दिवसात. रोड मॅप दिवसा ठरवतात, चालतो, सर्वे ठरवलेला चालतो, पण ॲक्च्युअल खड्डे करणं, त्याच्यामध्ये माईन लावणं आणि तिला कॅमोफ्लाज करणं. कॅमोफ्लाज म्हणजे ती कव्हर कर, दिसली नाही पाहिजे ना माईन आहे, त्याला कॅमोफ्लाज शब्द वापरतात. अच्छा. कॅमोफ्लाज. ओके. आता हे 15 सप्टेंबरचं तुम्हाला ते जे ऑपरेशन होतं, फक्त 5 ते 6 तासांचा वेळ होता तुमच्या हातात. त्याचं कारण असं की रात्री 15 सप्टेंबरला रात्री ही आम्ही जेव्हा अटॅक केला सियालकोटवरती, ही जी 8 JK रायफल बटालियन म्हटलं ना, ही ते कलारवांडा म्हणून जे पोस्ट आहे त्या कलारवांडाला हे फाईट करत होते, पण यांच्याजवळ गन्स आणि हे नसल्यामुळे त्यांनी फायरिंग सुरू केलं टँकनी आणि आर्टिलरीनी. यांच्याजवळ आर्टिलरी आणि गनही नाही, मग काय करणार, बंदुकीने तुम्ही याच्याशी नाही करू शकत ना, म्हणून मग त्यांनी विड्रॉ केलं. तिथनं तर परत आले सोडून, कारण बाकीचे मरतील ना उगाचच, तुमचं माझ्याकडे शस्त्रच नाही, तुम्ही काय लढणार. म्हणून ते 8 JK रायफलचे जे कर्नल प्रेमसिंग म्हणून ते, त्यांनी विड्रॉ करायला, कारण बाकी लोक उगाचच गेले असते ना. हो. तुमच्या त्या युनिटने पेरलेल्या सुरुंगामुळे शत्रूचा एक टँक निकामी झाला होता पूर्ण. आणि एक कसं असतं, टँक ते त्यांचा अटॅक येत होता, काउंटर अटॅक म्हणतात त्याला दिवसात. त्याच्या 6000 जवान, 12 आर्टिलरीच्या तोफा आणि 12 टँक्स म्हणजे आणि 6000 लोक, एवढा मोठा तोफा हे होता सकाळ सुरू झाल्यावरती. पण जेव्हा पहिल्यांदा टँकच गेल्यावरती मग त्यांना परत जावंच लागतं, कारण त्यांना माहिती आहे 2-2 फुटावर माईन असेल. म्हणजे त्यांचा पहिला पाकिस्तानी सैन्याचा पहिला टँक आला तो उडाला माईन्समुळे. तो टँक उडाल्यामुळे त्याला परत जावंच लागतं, म्हणजे त्याला काही चॉईस नाही आहे. आता 6000 मरतील. बरोबर आहे. म्हणजे कारण 2-2 फुटावर माईन असते ना. आणि त्याचा एक असे म्हण आहे की माईन डज नॉट गिव्ह यू सेकंड चान्स टू मेक अ मिस्टेक. इज अ फर्स्ट अँड लास्ट मिस्टेक. पाय पडला की तुम्ही गेले, किंवा टँक गेला की तो उडला, म्हणजे त्याला काय रिपेअर करणार तुम्ही. तुमचा पाय पडून तुम्ही मेले तर तुम्ही गेले ना, संपलं. बरोबर आहे. त्याचा म्हण आहे अशी की माइन्स डज नॉट गिव्ह यू सेकंड चान्स टू सर्वाइव्ह.
म्हणजे फर्स्ट अँड लास्ट फॅटलच असतं. अच्छा, समोरच्या शत्रूला पण थांबवू शकतो, त्यांना चॉईस नसतो. आणि हे एवढं मोठं सैन्य ते वापस जावं लागलं त्यांना. कारण जावं का लागतं, 2-2 फुटावर माहीत नाही. आता आता हे मी असेच सैनिक एका लाईनीमध्ये 12 झाले तर 12च्या 12 उडतील ना. बरोबर आहे. मग ज्या रात्री तुम्ही 15 सप्टेंबरच्या माइन्स लावत होतात, आता हे रात्रीच्या अंधारात काम करावं लागतं, मग ते कसं दिसणार रात्री काळा कुठल्या अंधारामध्ये? पांढऱ्या पट्ट्या लावतो आम्ही. त्या पांढऱ्या पट्ट्या लावलेल्या असतात, तर त्या पांढऱ्या पट्ट्यांमध्ये खड्डे खणलेले असतात बहुतेक. दिवसा खड्डे खणून पण ठेवतो कव्हर करून, दिसतं रात्री. एक गोष्ट लक्षात घे, रात्रीच्या वेळेला अंधारामध्ये तुम्ही 10-15 मिनिटं किंवा अर्धा तास बसला तर तुम्हाला पुढचं दिसायला लागतं. हो, 10 फुटावरचं नाही दिसत, पण जवळचं दिसतं. जवळच्या याच्यावर तुम्हाला दिसतं. म्हणजे अगदी डार्क, म्हणजे काही अगदी गुडूप अंधारा असं होत नाही. आणि बाहेरचा परता प्रकाश असतोच ना, म्हणजे त्या ढगबिग आले असते गोळी भाग आहे, पण स्वच्छ आकाश असलं तर आकाशातले चांदण्याचा प्रकाश पडतो तर रात्री. बरोबर आहे. तेवढ्या त्या प्रकाशात तुम्ही एवढे 7,000 लावायला लागतात. 7,000 माइन्स लावले. माझ्या 61 माणसं होती माझ्याकडे. 61 माणसं. 61. त्यांना सॅपर्स म्हणतात. सॅपर्स SAPPERS. अच्छा, सॅपर्स. ओके. 61 सॅपर्सला धरून तुम्ही 7,000 माइन्स लावल्या, 6 तासात लावले. 11ला सुरू करायचं काम लावायचं, आणि सकाळी 5ला पुरं झालं पाहिजे. दिवस उजाडल्यावर तुम्ही पूर्ण रेडी, म्हणजे दिसलं नाही पाहिजे ते काही आहे म्हणून. म्हणजे रात्रीचा अंधार जेव्हा ऍक्च्युअल रात्र सुरू होते, रात्री 11 वाजता तेव्हा सुरू करायचं, आणि 5 वाजता सूर्य उगवायच्या अगोदर तुमचा, म्हणजे दिवस उजाडल्या अगोदर बंद करायचं. म्हणजे ह्या ऑपरेशन मध्ये तुमच्याकडे फक्त 6 तास होते, त्या 6 तासात तुम्ही 7,000 माइन्स लावले. अच्छा, काय म्हणजे तेव्हा काय शत्रू एवढा जवळ होता, गोळीबार सुरू होता, चॉईस नसतो तुम्हाला. बघ परिस्थिती किती तणावपूर्ण होती. तणावपूर्ण होते ना, कारण आमची जी बटालियन, तुला 8JK रायफल म्हटलं ना, ते बटालियनला त्यांनी परत यावं लागलं ना, कारण त्यांचं शस्त्र नव्हती, ते युद्ध करू शकत नव्हते. म्हणजे आम्ही डिमॉरलाइज होते लोक, की अरे हे परत आले. आणि ती बटालियन का पुढे गेली तर सांगितलं मी तुला, ते 60 परत आल्यामुळे ती पुढे गेली. आणि त्यांच्याकडे 300 माणसं, 900 पैकी जर माझ्याकडे 600 माणसं आहेत, आणि मला तिथे फायर करायला माझ्याकडे गन नाही, तर मी कसं करणार? मग ते बाकीच्या 300ला मारायची वेळ आली असती. म्हणून त्या कर्नलने विचार केला, ते परत आले, कारण मूर्खपणा होता. म्हणजे त्यांनी जे केलं ते बरोबर होतं, पण नाही तर 600 लोकांमधले पुन्हा 300 मेले असते. बरोबर आहे. पण अशा वेळेस तुमच्या मनात काय विचार असतो? म्हणजे नाही, विचाराचा काही संबंधच नसतो, तुम्हाला तिथे करावंच. आणि त्याच्यामध्ये कसं असतं, त्याचं पहिल्यांदा मी तुला सांगितलं की जेव्हा सुरुवातीला एप्रिलमध्ये जेव्हा मी माईन लावायला सुरुवात केली, तेव्हा माझ्या सॅपर्सपैकी एकही माणूस त्या माईनला हात लावायला तयार नाही. त्याचं कारण असं असतं की ट्रेनिंग पिरियडमध्ये ते आम्हाला त्या माईनच्या जवळ जाऊ देत नाहीत, कारण तुझा चुकून जर हात पडला तर जो ट्रेनिंग मॅनेजर असतो त्याला पनिशमेंट मिळते. कारण तू काय करत होता, त्याने कशी चूक केली, आणि चूक म्हणजे काय, तो मरतोच. त्याच्यामुळे आम्हाला तसं दुरून दाखवतात, ही अशी माईन असते, ही अशी खड्ड्यात टाकायची, अशी पिन काढायची, त्याच्यावर मग असं माती टाकायची आणि कवर करायचं, दिसला नाही पाहिजे म्हणून. तर त्याच्यामुळे त्यांनी कोणीच हात लावला नसतो त्या माईनला ट्रेनिंग पिरियड, आम्ही पण नसता लावला. तर त्याच्यामुळे मग आता कसं सुरू करायचं, तर मग मी स्वतः 5 माइन्स अँटी पर्सनल माईन, त्याला हात पडला तर फुटेल अशी, त्या आर्म केल्या, त्याच्यावरती कॅमोफ्लेज केल्या. मग माझ्या त्या एक्सप्रेस मॅनाने म्हणतात, तुम्ही सर मागे व्हा, आता आम्ही करतो, फक्त तुम्ही आमच्यावरती नजर ठेवा की आम्ही चूक नका करू, आम्ही चूक करत नाही एवढंच बघा. त्यामुळे त्याच्यानंतर मी एकाही माईनला 14,000 पैकी हात लावू दिला नाही. हे माझ्या एक्सप्रेस सॅपरचं मोठेपण होतं की तुम्ही जिवंत आहात तर आम्ही जिवंत आहोत, तुम्ही फक्त आमच्यावरती सुपरवाइज करायचं, आम्ही चूक नाही करत आहे. मी फक्त 5 माईन्स लावल्या, त्याच्यानंतरच्या 13,900 माईनला मला हात लावू दिला नाही माझ्या सॅपर्सनी. अच्छा, एक कॅप्टन म्हणून अशा सॅपर्सची टीमला गाईड करणं पण खूप कठीण काम असेल अशा तणावपूर्ण परिस्थितीत. हो, तर त्याने गाईड करते. त्याचं कसं असतं की तिथे तुम्हाला गाईड करायला लागतच नाही, ते त्यांना चॉईस नसतो. म्हणजे हे काम करायचं म्हणजे करायचं. आता इथे करायचं म्हणजे तर तो हातच करतच नव्हता, तर का करत नव्हता ते कळत होतं, कारण त्याला भीती वाटत होती त्याची.
म्हणून मग मला करावं लागलं, कारण काम पूर्ण करायचं होतं रात्री. या लँडमाईन लावण्याच्या या प्रोसेसमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असेल? म्हणजे पिन काढणं आणि त्याला कॅम्प झाकून ठेवणं. पिन काढली की ती ऍक्टिव्ह झाली, जिथपर्यंत पिन असते तिथपर्यंत तिच्यावर काही फरक नाही पडत. टेन्शन नसतं. ते पिन काढली की मग तिच्यावर हात पडला की फुटली, तर मग ती पिन काढल्यावरती तिच्यावरती माती टाकावी लागते, कारण दिसायला नको, त्याला कॅमोफ्लॅज म्हणतात, कॅमोफ्लॅज. अच्छा. तर ते कॅमोफ्लॅज करावी लागते माहिती. आता हे सॅपर्सला आधी भीती वाटत होती, सुरुवातीला कोणी हात लावत नव्हतं. त्याचं कारण म्हणजे त्यांना ट्रेनिंगमध्ये कोणी हातच लावू दिलाच नव्हता, आम्हालाही नव्हता लावू दिला. पण तुम्हाला असं कधी भीती वाटली? वाटली ना भीती, भीती प्रत्येकालाच वाटते, पण भीती वाटून उपयोग नाही, काम करायचं आहे ना. नाही काम केलं तर तुम्हाला पोटमार सवय होईल. दोन्ही बाजूने शिक्षाच आहे. अच्छा. नाही पण ते तुम्हाला हे असतं, म्हणजे त्याच्यात तुम्हाला काही चॉईस नसतं. जेव्हा तुम्ही तिथे जाताना तुमची मानसिक तयारी असते की, आणि तुम्ही लीड नाही केलं तर मग तुमचे खालचे माणसं कसे काम करणार? बरोबर आहे. पण एक या टीमला शांत ठेवणं, अशा सिच्युएशनमध्ये काम करण्यासाठी त्यांना प्रेरित करणं, हे करणं, हे ह्या लाईन लावल्यामुळे ते प्रेरित झाले की जर तुम्ही करू शकता आम्ही करू शकतो, आणि तुम्ही जर केली तुम्हाला जर काही झालं तर मग आमचं काय होईल? आम्हाला काही चॉईस नाही आहे. बरोबर. दुसरं कोणी येईल तुम्हाला करा, तुम्ही हात पडला तर पडला, तुमचा प्रॉब्लेम आहे तो. आणि हे 15 सप्टेंबरचं ऑपरेशन सुद्धा रात्रीच्या अंधारात काय कसं झालं, तो एक प्रसंग सांगा ना. प्रसंग म्हणजे असं की ही जी बटालियन आहे मी म्हणतो ना, हिला परत यावं लागल्यामुळे आमच्याकडे टँक काही नसल्यामुळे माईन लावणं हा एकच उपाय होता. त्याच्यामुळे मी माईन लावणारा असल्यामुळे माझ्या ब्रिगेड कमांडरने सांगितलं की सरंजामे आज रात्री आपल्याला इथे या ब्रिगेडच्या पुढे 6,000-7,000 माईन लावायच्या आहेत. म्हणजे तर आता वेळ खूप कमी होता, कारण पहिले तुम्हाला मॅपिंग करावं लागतं, म्हणजे त्याचं कुठे कुठे कशा लावायचं त्याला मॅपिंग म्हणतात. अच्छा. त्याच्यानंतर तिथे खड्डे खणावे लागतात, त्या म्हणजे कुठे कुठे कुठली अँटी पर्सनल कुठली अँटी टँक, आणि तशा 3 रोज असतात. त्या 3 रोजची तुम्हाला खड्डे खणून मार्किंग पांढरी टेप लावायला लागते, कारण रात्री दिसणार कसं, कशात टाकणार तुम्ही. आणि मग त्या टेपच्या बाजूबाजूला दिसतं मग रात्री, कारण चांदण्या किंवा असं थोडंसं प्रकाश असतो त्याच्यावर तेवढं दिसतं. आत हे करायचं, पिन काढायची, एवढा उजेड तुम्हाला पुरेसा असतो म्हणजे त्या ह्याच्यामध्ये. तर आता मला हे ऑर्डर म्हणतात त्याला, आय वॉज ऑर्डर टू ले द माइन्स ऑन दॅट नाईट. ओके. तर मी ब्रिगेड कमांडर हे दिवसा सांगितलं, म्हणजे 15 तारखेला सकाळी आमची 10 वाजता मीटिंग झाली, आणि त्याने सांगितलं म्हणजे सरंजामे आज संध्याकाळी तुला या ब्रिगेडच्या पुढे माईन लावायचे आहेत, तर आत्ता तू जाऊन सर्वे वगैरे काय मॅपिंग करायचं असेल ते आता सकाळी 10 वाजल्यामुळे संध्याकाळी 5पर्यंत करायचं. किती लागतील कॅल्क्युलेट करायचं, मॅपिंग करायचं, खड्डे खणायचे, आणि लगेच मला येऊन सांगायचं 2 तासात, म्हणजे मग त्या माईन्स ऑर्डर करेन मी. ओके. कारण तिथे नसतात ना, स्टॉक मागे असतो. मग तर त्याला सर्वे म्हणतात पहिले. तर तो पहिले सर्वे करून तिथे मॅपिंग पण करायला लागेल. सर्वे करून एप्रिलमध्ये काय होतं, वेळ होता आमच्याकडे. पहिले सर्वे मग मॅपिंग, इथे वेळच नव्हता. म्हणजे आज आता सकाळी मला सांगितलं लगेच मॅपिंग करायचं आणि रात्री माईन लावायच्या, म्हणजे ते 8च तास होते आमच्याकडे तेवढे दिवसाचे. तर मग मी लगेच गेलो 11 वाजता 11:30 वाजता तिथे त्याचं हे केलं, म्हणजे मॅपिंग ज्याला म्हणतात मॅपिंग केलं. त्याच्यानंतर तिथे टेप लावल्या आणि मार्किंग केलं की कुठे कुठे माईन्स कशा लावायच्या, 3 रोज कशा लावायच्या म्हणजे याच्यामध्ये. आणि मग परत आलो. मग आल्यावरती तेवढ्या माईन्स ऑर्डर केल्या. अच्छा. मागून ट्रकमधनं किती अँटी टँक पाहिजेत, 5,000 अँटी टँक, 2,500 या अशा 7,500 माईन्स ऑर्डर मागून येतात. ते फ्रंटवर नसतात ना माईन. तर त्यात 11, 11:30 मी परत 1, 11:30, 12ला मी परत आलो. 12ला ऑर्डर केल्या, संध्याकाळी 4ला सगळ्या माईन्स आल्या तिथे, कारण मागे 50 किलोमीटरचे असतात. तिथे सगळ्या माईन्स जेवढ्या ऑर्डर केल्या होत्या लावायला तेवढ्या सगळ्या आल्या. आता आल्यानंतर 5 वाजले 4 वाजले, तर मला पुन्हा ब्रिगेड कमांडरने बोलावलं, म्हणे आले आहेत आता माईन, आता वेळ. म्हटलं सर खरं सांगायचं म्हणजे वी विल रन शॉर्ट ऑफ टाईम, कारण या माईन्स आता इथून तिथे न्यायच्या, मग त्या ट्रकमधनं काढायच्या, मग त्या खड्ड्यात टाकायच्या, मग तिची पिन काढायची आणि मग तिला कॅमोफ्लॅज करायची. तर हे सगळं करायला एका माईनला 10 मिनटं लागतात, कमीत कमी 10 मिनटं. आणि ट्रकमध्ये माईन येणार, ती हाय काढणार,
मग त्या बॉक्समधनं काढून त्या माईन त्या त्या खड्ड्यांमध्ये ठेवणार, त्यांच्या पिना काढणार, त्यांना कॅमेफ्लॉज करणार. तर वेळ 11 ते 5 मध्ये किती वेळ होता, इतकाच वेळच नव्हता. तर मग मी म्हटलं सर हे मी त्यांना कॅल्क्युलेट करून दाखवलं की हे 2000 होतील. म्हटलं 800 लागणारच नाही. म्हणे काय तुझा काय छाया. तर म्हटलं खड्डे आत्ताच खणायला पाहिजेत, आता मी सुरू करतो काम. आणि माईनचे ट्रक्स शेवटपर्यंत माईन तिथपर्यंत आल्या पाहिजे, म्हणजे जिथं लावायची तिथपर्यंत माईन गेली पाहिजे. म्हणजे कॅरी करायला मग अजून वेळ लागतो. म्हणजे मागे ट्रकमधनं ओढ काढायच्या, त्या लावायच्या, तिथे त्याला वेळ. आणि तिसरी गोष्ट म्हटलं या अँटी टँक माईन आहे त्या मी ट्रकमध्येच काढणार, म्हणजे ती उचलायची आणि लावायची फक्त बस. अच्छा, हे खूप रिस्की असेल. ते खूपच रिस्की आहे. पण ट्रकमध्ये एखादी पण काय त्या अँटी टँक माईन होतं त्याच्यामुळे पाय एवढं हातबीत पडला तर फुटत नाही ते. म्हणजे अच्छा, ते अँटी टँक माईनला 6 पाऊंड प्रेशर लागतं. तर त्या अँटी टँक माईन ज्या होत्या 2000 त्या मी म्हणजे त्यांच्या परवानगीनेच ट्रकमध्येच आर्म केल्या होत्या. त्याच्यामुळे आम्हाला तेवढा वेळ वाचला ना माझा. बरोबर आहे. तर त्या तिथे गेल्यावरती फक्त पिन काढायची, पिन काढून दिलं त्याच्यावरती माती टाकायची. तर 2/3 मी त्याला कॅल्क्युलेट करून दाखवलं. म्हणजे इतका वेळ लागतो, इतकी माणसं आहेत माझ्याकडे, आता हे देशाशिवाय दुसरा काही चॉईस नाही आहे. तर मला परवानगी दिली, खड्डे खण, मार्किंग कर आणि संध्याकाळी तो ट्रक तिथपर्यंत माईन जागेपर्यंत आणून घेईल. म्हणजे तुझा वेळ वाचेल ना, नाही तर मागून तितकी कॅरी करायचा म्हणजे पुन्हा तेवढा वेळ गेला तुमचा. तर तो वेळ वाचेल. आणि अँटी टँक माईन आर्म केल्यामुळे तोही वेळ वाचेल, तरच हे काम पुरं होऊ शकतं, नाही तर होऊ शकत नाही. तर मग त्यांनी मला ही सगळ्या परवानगी दिल्यामुळे हे नॉन कन्व्हेन्शन होतं. म्हणजे आर्मिंग ऑफ माइन्स अँड ट्रक इज फक्त तोच डिसाईड करू शकतो. अच्छा, कारण त्याची समजा काय झालं तर ही इज रिस्पॉन्सिबल बिकॉज ही हॅज परमिटेड. सर, हे तुम्ही जे माइन्स लावण्याची प्रोसेस सांगितली युद्धादरम्यान, हे आपण आधी करतो शत्रूला टाळण्यासाठी. पण युद्ध संपल्यानंतर जमिनीत पुरलेले हे माइन्स काढावे लागतात. नियम आहे असा. म्हणजे जर अशी टर्म पाकिस्तानी नव्हत्या काढल्या तिकडच्या, म्हणजे आझाद काश्मीरच्या वेळेला त्यांनी लावलेल्या काढल्याच नव्हत्या, मुद्दामून काढल्या. म्हणजे आपल्या लोकांची हानी होईल. आणि मग ते म्हणजे त्यांनी काहीही रूल पाळले नाहीत. आणि अमेरिकेचा सपोर्ट असल्यामुळे ते सगळं चालून. आणि आपल्याकडचे आता शास्त्रीसारखे माणसं असल्यामुळे ते नियम मुळाचा नाही, तत्वाची माणसं. तर तो फरक होता. पण हे का काढावे लागतात माइन्स, म्हणजे जे नंतर अपघात होतात त्यामुळे? अपघात होत नाही. आणि आपण त्या शत्रूच्या ह्याच्यामध्ये 2-2 फुटावरती म्हणजे चालणारा शेतात चालणारा माणूसही मरेल ना. हो. आणि हे काढण्याची प्रोसेस ही तितकीच अवघड असते. अवघड म्हणजे आता काढायच्या वेळेला काय करायला लागतं की पहिले तिथे जाऊन त्या माईनची वरचं हे काढायचं. म्हणजे एक तर खुणा ठेवाव्या लागत असतील, कुठे माईन्स ना, मॅप असतो ना, मॅप काढ जेव्हा लावतो ना त्या मॅपिंग त्याला म्हणतात ना. तर त्यामुळे कुठे लावली आहे माईन असतं आपल्याकडे याच्यावर लिहिलेलं असतं, नकाशा असतो. त्याच्या नकाशाप्रमाणे तिथे जाऊन एक तर बरोबर दिसतात मग त्या तुम्हाला, म्हणजे तुम्ही लावल्या असल्यामुळे तुम्हाला बरोबर दिसतं, कारण टेप असते ना तिथे. बरोबर आहे. पण मग ती काढण्याची प्रोसेस पण रिस्की असेल. रिस्की हो. आता 6 महिन्याची ती माईन होती, तर तिला डिमांड हे करू शकत ना, तिला काही खराब होऊ शकते, काही होऊ शकतं. पण मग त्यामुळे रिस्क असतेच. आता ह्या मी एप्रिलमध्ये काढल्याच ना लावलेल्या पुन्हा. आता ह्या पुन्हा सप्टेंबरमध्ये लावल्या, फेब्रुवारीमध्ये काढल्या. एप्रिलचे 2च महिने होते आतमध्ये, पण ह्या 6 महिने होत्या. बरोबर आहे. ते खूपच रिस्की होतं काम. हे कसे काढतात पण जमिनीत? नाही, काही नाही. जमिनीत मी सांगितलं नकाशा असतोच ना मॅप आपला, त्या मॅपप्रमाणे एक जायचं, बाजूला करायची, त्याच्यावरती ती पिन घालायची पुन्हा आणि हे करायचे. नाही तर मग जर मोकळं असेल त्याच्यावरती टँक चालू उडवून टाकतात. अच्छा, उडवून पण टाकतात? उडवून टाकतात. म्हणजे तिथे जर काही नसलं तर ते फास्ट असतं. म्हणजे हे युद्धानंतर बऱ्याचदा असं होतं की आता 65च्या नंतर जे दोन्ही देशांनी LOC आणि इंटरनॅशनल बॉर्डरवरती लाखो लँडमाइन्स पेरल्या होत्या. आणि आजही असं म्हणतात पाकिस्तानी सगळ्यांना काढल्या. आजही पंजाब, राजस्थान, जम्मू काश्मीरमध्ये 20 ते 30 लाख माइन्स असल्याचा अंदाज वर्तवला जातो. पण ते पाकिस्तानच्या भागात, आपल्याकडे नाही. आपल्याकडे नाही, पण त्या सगळ्या काढल्या. पाकिस्तानने काढलेलं नाही. पाकिस्तानने काढल्या, सगळ्या नाही काढल्या. मग अजूनही जे अंदाज वर्तवले जातात, पण ते आता शक्यता कमी आहे, कारण इतक्या वर्षात नाही ते इतकी त्यांचे लोक जातात ना आता शेती. आता तो भाग पाकिस्तानाकडे आहे आता. जर त्यांनी काढल्या नसत्या समजा,
त्यांचे लोक मेले असते ना. आता आपले लोक नाही आहेत तिकडे. सीज फायर नंतर आम्ही फेब्रुवारी नंतर आपला कोणीच माणूस नाही ना तिकडे. बरोबर आहे. पण सर आजची परिस्थिती बघायला झाली तर दोन्ही देश म्हणजे भारत असेल पाकिस्तान असेल की माइन्स जमिनीमध्ये पेरायचेच नाहीत, म्हणजे लँडमाइन्स ऑपरेशन करायचेच नाहीत युद्धामध्ये. अशासाठी एक ऑटवा करार झाला होता. त्या करारावरती दोन्ही देश सही करायला तयार नाहीत. का तयार नाही आहेत? सही का करत नाहीत दोन्ही देश? हा, हे 65च्या हे सगळे झाल्यावरती करार झाला. कारण इतका माइन्स लागल्या काढल्या त्यांच्याकडे लावल्या होत्या ना त्यांनी. त्या सगळ्या लावल्या काढल्या, त्यात काही लोक मेले ना, म्हणजे बरोबर आहे. त्याच्यामुळे मग हा करार नंतर झाला. पण मग कारण काय सही न करण्याची किंवा हा करार? नाही, 65पर्यंत आपल्याकडे आपल्याला कारण म्हणजे आपल्याकडे हेच नाही ना, काही तोफान बंदुकाच नाही. पुन्हा त्यांनी अटॅक केला, आपण काय करायचं? अच्छा, मग माइन्स काढायच्याच नाहीत? नाही, माइन्स लावायच्या नाहीत, काढायच्या नाही, असे काढाव्या लागतातच. पण माइन्स लावूच नाही यासाठी हा करार होता ना. लावू नये म्हणून. पण लावू नये म्हणजे लावलेला काढू नये असं नाही ना, लावलेला काढायच्याच असतात. आणि त्या पाकिस्तानी जसं म्हटलं, त्यांनी ते रणगाडी टाकून उडवून टाकल्या सगळ्या माइन्स. काढल्या नाहीच, आपण काढल्या, आपण रणगाडी उडवल्या नाही. या सगळ्या कामगिरीबद्दल म्हणजे तुम्ही जे ऑपरेशन पार पाडलं होतं सक्सेसफुली, त्याची कामगिरी लक्षात घेऊन तुम्हाला गॅलेंट्री अवॉर्ड मिळाला होता. ते गॅलेंट्री अवॉर्ड का मिळालं त्याचं कारण, जसं ब्रिगेडच्या पुढे माईन लावायचं काम दिलं होतं आणि तिथे दुसरे एक ऑफिसर होते, ते म्हणाले की या टार रोडवरती मला या अँटी टँक माईन लावून पाहिजेत, कारण तिथूनच ते येत आहेत. तर इथलेच मी सांगितलं की तुम्ही म्हटलं अरे पण त्याच्यात दिसणार नाही का, आणि माझे सगळे लोक बिझी होते. तर म्हटलं आता तू एक काम कर, मी लावतो, तू मला ते खड्डे करून दे, मी तुला मॅप करून देतो. त्याने मी 6 रोज त्यांनी 36 माईनच्या करता 6 एका अशा 6 रोज टार रोडवरती डांबरी खड्डे खणून बरं मी मार्क करून दिल्याप्रमाणे केले, खड्डे खणले. त्याच्यामध्ये मी आणि माझ्याबरोबर एक हवालदार होता थॉमस म्हणून, दोघांनी मिळूनच त्या 36 माईन्स लावल्या. कारण बाकी माझे सगळे लोक बिझी होते आणि त्या आम्ही लावून कॅमोफ्लेज केला. तर यांनी हा जो मेजर नोगाकर होता, त्यांनी झाडाची पानं गोळा करून ठेवली होती आणि त्या पूर्ण 1 फर्लांगवरती पानं पसरून टाकली, म्हणजे जसं काही झाडाचं त्या काही दिसत नव्हतं. मग इथे काही माईन लावायला काय, म्हणूनच त्यांनी अटॅक केला ना. बरोबर आहे. आणि जेव्हा पहिला टँकच उडला त्याच्यामध्ये, तेव्हा मग त्यांना परत जावं लागलं. आणि याच कामगिरीसाठी तुम्हाला अवॉर्ड मिळाला होता. कारण क्रॉस फायरिंगमध्ये माईन लावणं इट वॉज व्हेरी डिफिकल्ट ना. तुम्हाला केव्हाही गोळी लागू शकते. बरोबर आहे. त्या ह्याच्यात तुम्ही काम करायचं म्हणजे फार कठीण काम, रात्र पुन्हा. म्हणून ते अवॉर्ड नाही. आणि मी स्वतः लावल्या आणि त्यांनी दोघांच्या मदतीने, इतरांची मदत नाही घेतली. आता बाकी सगळ्या तसं म्हटलं तर माझ्याच प्लॉटीने लावल्या ना ह्या, पण मी स्वतः लावल्या, त्याच्यामुळे मला त्याला अवॉर्ड. अच्छा, एक सोल्जर म्हणून म्हणजे अशी काय मनात भीती असेल, एक दबाव असेल की आपण कधीही रणभूमीवर युद्धभूमीवरती मरू शकतो, आता आपला अंत इथंच होईल. त्याचं कारण म्हणजे हे पहिल्यापासून आज सगळं जगातलं सगळ्यांना माहीत आहे की तुमचं मरण ठरलेलं असतं. त्याच्याकरता कुठेही तुम्ही काय केलं तरी, आपल्या सिव्हिलमध्ये पण तो पाण्यात बुडलेला माणूस सुद्धा मरेल तसं नाही, पण एखादा नुसताच पडून पाण्यात मरतो, त्याचं मरण तिथे लिहिलेलं असतं. तर ह्याच्या सोल्जरमध्ये तिथे जर तुमचं मरण ते ज्या ठिकाणी लिहिलेलं नसेल तर तुम्ही तिथे मरणार नाही. किती युद्ध होऊ द्या, किती फायरिंग होऊ द्या, तुम्हाला जर तुमचं आयुष्य तिथे जाणार नसेल तर ही युनिव्हर्सल गोष्ट आहे. ह्याच्यात हे कोणाचं असं माझं तुझं नाही आहे, हे सिव्हिलियनमध्ये आर्मीमध्ये कुठेही. पण एक सोल्जर म्हणून तो मनाशी पक्का असेल त्याचा तो विचार की आपल्याला कधी ना कधी आपल्या पहिल्या दिवशीच सांगतात की जर तुमचं मरण इथे लिहिलेलं असेल तर तुम्ही काहीही केलं नाही केलं तरी तुम्हाला मरावं लागेल. लक्षात आलं का? म्हणजे तुम्ही काही नाही नुसतं बसून राहिले तरी तुम्हाला तर तुमचं मरण इथे असेल, तुम्ही इथेच मराल. अच्छा. जैसे दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम, म्हणजे दाण्या दाण्यावरती लिहिलेलं असते की दाण कोण खाणार आहे, तसं गोली गोली पे लिखा होता है मरणे वाले का नाम. अच्छा. म्हणजे ती गोळी तो जर तुमचं नाव असेल तर ती तुम्हाला मागे पुढे कुठे असा तुम्हाला येऊन मारेल ती. आणि दुसरं असं की ऑफिसर्सनी घाबरून चालत नाही, कारण बाकीच तुम्हाला बघतात. जवान तुमच्याकडे बघतात, तूच घाबरला तर मग तर घाबरलाच ना, कारण तुम्ही त्याचे कमांडर असता.
सोल्जर्स आर नेव्हर बॅड, इज ऑफिसर्स हू मेक देम गुड ऑर बॅड. ते उभे, त्यांना म्हणजे जे माणूस ते करावं लागतं, चॉईस नाही. इकडे पिछेमूड म्हणजे पिछेमूड, मग का मूड नाही विचारतायत ना. 1965चं जे युद्ध होतं तेव्हा रशियाने अमेरिकेने तेल देणंच बंद केलं होतं आपल्याला. रशियाने आपल्याला सपोर्ट होता, रशियाचा आपल्याला होता सपोर्ट. रशियाने मग तिथे प्रेशर आणलं ताश्कंदला की आम्ही तेल देणं बंद करू तुम्हाला जर सही नाही केली तर. युद्ध थांबवण्यासाठी रशियाने आणि अमेरिकेने आपल्यावरती दबाव आणला. आपल्याला अमेरिकेचा दबावाचा प्रश्न नव्हता, आपल्याला रशियाचा दबाव, कारण अमेरिका आपल्याला काहीच देत नव्हती. रशिया तेल पुरवत होती, तेल पुरवत होता, काही शस्त्रांचे दारुगोळा वगैरे. त्यामुळे तेल पुरवठा थांबवला, त्याच्यामुळे घाईने ताश्कंद करार झाला. ताश्कंद करार झाला, करावाच लागला. मी त्याने फोर्स केलं की बंद करा. अच्छा. शास्त्रीजींची काही आठवण आहे, ते यायचे तुमच्याकडे तुम्हाला भेटायला वगैरे युद्धभूमीवर? आमच्या ते फक्त मी सांगितलं जायच्या अगोदर ते हे सांगून गेले होते की मला, आणि तुम्ही म्हणजे मी परत येतोपर्यंत तुम्ही लाहोरपर्यंत पोहोचले पाहिजे, तुम्ही सियालकोटपर्यंत पोहोचले पाहिजे. आम्ही ते गेले ते आम्ही सियालकोटपासून 3 किलोमीटर युद्ध थांबलं होतं ना. सियालकोटपर्यंत पोहोचलेच नव्हते तुम्ही? 3 किलोमीटर 4 किलोमीटर होतो. म्हणजे आम्ही जर कंटिन्यू केलं असतं सियालकोट घेतलंच असतं. आणि शास्त्रीजी जाताना सांगून गेले होते की म्हणजे मी येतोपर्यंत तुम्ही कॅप्चर करा सियालकोट. पण तिथे गेल्याबरोबर त्यांनी सही केली ना. फोर्स करावा लागतात ना, म्हणजे करावी लागली, दबाव आणला होता दबाव, आणि त्याच्यामुळे ते शॉकमुळे गेले. याच युद्धाच्या करारादरम्यान शास्त्रीजी गेले होते तिथे ताश्कंदलाच गेले शास्त्रीजी ना. कारण ती सही त्यांच्या मध्ये, त्यांना एकच भीती. आता मी माझ्या सैनिकांना काय सांगू, मी येताना सांगून गेलो होतो की तुम्ही सियालकोटमध्ये जा, लाहोरमध्ये जा, आणि आता मी सांगतो की तुम्ही बंद करा. कुठेतरी हेच दबाव त्यांच्या मनावर असेल. ते म्हणतातच त्यांनी, त्याच्यामुळेच त्यांना शॉक, ही डायड ऑफ शॉक, की मी कसं फेस करू माझ्या लोकांना. आणि त्यातच शास्त्रीजी गेले असं तुम्हाला वाटतं? नाही, सगळ्यांना तेव्हा ओपनली सगळ्यांना माहीत होतं की ही डायड ओनली बिकॉज ऑफ शॉक. अच्छा. म्हणजे फोर्सिबली त्यांना सही करावी लागली रशियामुळे, आणि हे सीज फायर झालं, आणि हे युद्ध थांबलं इथेच. आणि त्या युद्धाचा तुम्ही खूप महत्त्वाचा भाग होता. खूप चांगलं वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. खूप चांगली माहितीसुद्धा दिली तुम्ही. नक्की म्हणजे युद्ध कसं होतं आणि युद्धाच्या आधी युद्धभूमीवरती तयारी काय होते, ॲक्च्युअल ग्राउंडवरती काय परिस्थिती असते, याचं तुम्ही सगळा प्रसंग सांगितला. थँक्यू सो मच सर, तुम्ही एवढा आम्हाला वेळ दिला आणि खूप चांगली माहिती सांगितली. ही माहिती, हा व्हिडिओ, ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि अशाच मुलाखतींसाठी लगावती यूट्यूब चॅनल पाहत राहा.